नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला अटक। छत्रपती संभाजीनगरमधून नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात। निदा खानवर नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा। अटकपूर्व जामिनासाठी निदा खानचे प्रयत्न सुरू होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळी वाऱ्याचा फटका। जुहू एअरपोर्टवर हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग। शिंदे मुरबाडला एका लग्नासाठी जात होते। कल्याण डोंबिवलीसह ठाण्याच्या वातावरणात अचानक बदल। सर्वत्र सोसायट्याचा वारा, धुळीचं साम्राज्य, प्रवाशांसह नागरिकांची तारांबळ। राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा तडाखा। नाशिक, नंदुरबार, अकोला, अमरावती, वाशिमसह बीडमध्ये पावसाच्या सरी। उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। मुंबईच्या पायधुनीमधील चौघांच्या मृत्यूच्या 11 दिवसांनंतर छडा। उंदीर मारण्याच्या औषधामुळे मृत्यू झाल्याचं उघड। मृतांच्या शरीरात झिंक फॉक्साईडचे अंश आढळले। 2029ला देखील सुनेत्रा पवार बारामतीत निवडणूक लढवतील। सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी बारामतीकरांची इच्छा। जय पवारांचं वक्तव्य। मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी मुख्यमंत्री आणि मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत करार। महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वे स्थित कंपनीशी करार। वॉटर मेट्रोमुळे जलवाहतुकीचा नवा अध्याय सुरू होईल, फडणवीसांचं प्रतिपादन। राज्यातील 10वी बोर्डाचा उद्या निकाल लागणार। बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार।